बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे सौ सिंधुताई सपकाळ यांचं आत्मचरित्र मी वनवासी. प्रकरण 9. माझ्यासाठी मेळघाट चिखलदरा येथील वनवासी म्हणजे चिखल पाण्याच्या नात्यासारखा आहे. जोपर्यंत या आदिवासींच्या मेहनतीचा चिखल तग धरून आहे तोपर्यंत माझ्या मायेचं पाणी आठवून चालणार नाही. कारण इथल्या वनवासी मनाचा गाभारा हलवायचा आहे. इथे मानवतेचा मळा फुलवायचा आहे. मकर संक्रांती दिवशी सौभाग्यवतींनी वानं टाकायची असतात. संक्रांत म्हणजे स्त्रियांना नटून तटून मिरवायची पर्वणीच. लाजून मुरकून नवऱ्याचं नाव घ्यायचं. कितीही म्हातारी झालेली बाई या दिवशी तोंडावर हसू खेळवत त्यांचं नाव घेते. लोखंडी कंदील सुताडी वात, ते गेले गावाला तर मी नाही घरी राहत. आपल्या सासूबाईने नाव घेतले म्हणून काही सुना कौतुकाने भरल्या नजरेने पाहतात, तर काही सुना सासूंचं कौतुक करण्याऐवजी मारक्या म्हशीसारख्या बघतात. कारण आपल्या संस्कृतीला हा शाप आहे का हा प्रश्न निसर्गकन्या बहिणाबाईला पडला आणि बहिणाबाईने सासू सुनेचे का पटत नाही हा शोधही लावला. बहिणाबाईंनीच लिहून ठेवला आहे, मायले माय म्हणता ओठाले ओठ भिडे, चुलतीले काकी म्हणता अंतर किती पडे, जिजीला जिजी म्हणता झाला जिभेला निवारा, सासूला सासू म्हणता गेला तोंडातून वारा. चिखलदरा येथील महिला घोळक्या घोळक्यांनी वानं वाटत होत्या. कुतूहलाने माझ्याकडे बघत होत्या. कारण आजच्या या वानाच्या दिवशीच मी चिखलदरा येथील तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. मसोडी नावाच्या गावाला फॉरेस्ट ऑफिसरने दारू पिऊन गोंधळ घातला होता. तेथील तरुण मुलीची छेड काढली होती. 20-20 वर्षांच्या जुन्या झोपडीची लाकडं बाहेर काढून गरिबांना बेघर बनवून वर मारहाणही केली होती. यावेळेस इतिहासाला नुकतीच कलाटणी मिळाली होती. एकीकडे भारताच्या लाडक्या पंतप्रधान देशाकरता धारातीर्थी पडल्या होत्या, तर दुसरीकडे आमच्या वनात फॉरेस्टरने गरीब वनवासीवर अरेरावीचा धुमाकूळ घातला होता. माझा आदिवासी वनवासी एकीकडे अश्रू ढाळीत होता, तर दुसरीकडे अरेरावीने पिळला जात होता, भाजून निघत होता. तर दिवंगत पंतप्रधानांच्या वरील आकस्मित हल्ल्याने इथला हा माझा वनवासी ऊर फुटून रडत होता. कारण इंदिराजींना इथल्या वनवासींनी झाडाझुडपांनी सुद्धा बघितलं होतं. अशा या हवालदिल मायेला पोरक्या झालेल्यांना धीर देण्याऐवजी जनतेचे रक्षकच भक्षक बनले होते. अन्यायाची आग धगधगत होती आणि हा सर्व दंगा थांबावा, मेलेल्यांना पुन्हा पुन्हा मारू नये म्हणून माझं उपोषण होतं. उपोषणाला बसल्यावर अकोला येथून माझ्या दीपकने भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांना तारेने उपोषणाचा वृत्तांत कळवला. तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील, फॉरेस्टचे चीफ कन्झर्वेटर सोहनी साहेब यांनाही तारा केल्या आणि अन्यायाची दाद मागितली. जानेवारी 15 व 16 तारीख असे 2 दिवस लोकांना, आदिवासींना माझ्या उपोषणाचा अर्थच कळला नाही. काहीतरी खतरनाक घडणार आहे एवढेच त्यांना जाणवत होतं. सर्व भांबावून गेले होते. तहसील कार्यालयासमोर दिवसभर माझ्याजवळ बाया बापड्यांची गर्दी असायची. 17 तारीख उजाडली. 84 गावातून लोक मला बघायला येत होते. यावेळेस माझ्या वनवासींनी घरादारावर तुळशीपत्रच ठेवले होते माझ्याकरिता. मी धार्मिक मतवादी असल्यामुळे ऑफिसरांकरता अन्न तर भगवंताकरता पाणी पिणं सोडलं होतं. आज उपोषणाचा 3रा दिवस होता. भरपूर वजन घटलं होतं. डोळे लाल भडक बनले होते. 3 दिवसात पोटात पाण्याचा थेंब जाऊ नये म्हणून खरंच मी तोंडच धुतले नव्हते. आणि 18 तारीख उजाडली. सकाळी 7 वाजल्यापासून बायांनी झाडांना पाळणे टांगले होते. आज माझ्या सभोवती खऱ्या खुऱ्या बहिणाबाईच वावरत होत्या. अरे खोप्यामंदी खोपा, सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. अशा माझ्या बहिणाबाई बाळाचा झोका हलवता हलवता माझ्याकरता हवालदिल झाल्या होत्या.
काळजीने काळवंडल्या होत्या. मी एका तुटक्या खाटेवर पडले होते. वर एका घोंगड्यात आडवं बासडं घालून मला ऊन लागू नये म्हणून वनवासींनी आडोसा केला होता. एक लख्तरांची फाटकी गोंधळी अंतरून अंगावर एक लुगडं ओढून दिलं होतं माझ्या. बस, गोपाळ कृष्ण महाराज की जय. ज्या वनवासींकरता आज मी प्राणांशी खेळ मांडला होता त्याच्या नात्या गोत्याची मी नव्हते. ही कल्पना त्यांना होती. मी ज्यांच्याकरता आज मरणार होते ते सर्व माझ्या शेवटच्या तयारला लागल्यासारखे दिसत होते. बाया डोळ्याला पदर लावून रडत होत्या. माणसं हनवटीला काठी टेकून अश्रू गाळीत होती. आजचा उपोषणाचा 4था दिवस वैशिष्ट्यपूर्ण होता. आजच्या दिवशी चिखलदरा परिसरात कुठेही दूध विक्री झाली नाही. कुणीही दूध विकले नाही. आदल्या दिवशी गवळी आणि वनवासींनी पोलीस स्टेशनला व तहसील कार्यालयाला अर्ज दिले होते. उद्याला कुठेही आमची दूध विक्री होणार नाही. संपूर्ण चिखलदरा परिसरातील वनवासी बांधव दूध विक्री बंद ठेवून आपला निषेध नोंदवित आहेत. दूध विक्री बंद म्हणून चहाचे हॉटेलही बंद. हॉटेल बंद म्हणून पान ठेवणे बंद. दुपारी कडक 12 वाजता तर चिखलदरा येथील एकही गल्ली रिकामी नव्हती. सर्व रस्ते भरभरून वाहत होते. कारण असंख्य गायी जंगलातून आपल्या वारसांसह चारा न खाता व पाणी न पिता माझ्याजवळ येऊन बसल्या होत्या. कळपातील सांड पाठीवर शेपटं टाकून अटेन्शनमध्ये खुरानी माती उकरून घुसा दाखवत होते. तहसील कार्यालयासमोर लाल लाल डोळे फिरवित होते. यावेळी चिखलदऱ्याची गल्ली न गल्ली खवळून उठली होती. खेदाने संपूर्ण चिखलदरा नुसता ढवळून निघाला होता. हा हाहाकार सुरू झाल्यावर दुकाने, सोसायट्या, ऑफिसेस बंद झाली. सर्वांच्या तोंडचं पाणीच पळालं. फॉरेस्ट खातं हवालदिल झालं. हर एक मन आज व्याकुळलं माझ्याकरिता. आता मात्र बाया बापड्यांनी संपूर्ण मेन रोड अडवला होता. कडेवर मुलं घेऊन जोर जोरात घोषणा देत होत्या. तुम्हारी कानून झूठ है, हमारी बाई धीट है. संपूर्ण पोलीस स्टेशन ड्रेस लावून तयार होतं आणि संध्याकाळी 5ला दिल्लीवरून वायरलेस येऊन धडकला. ऑफिसरांचा थरकाप उडाला. तोंडावर भीतीची कळा पसरली. जोरात धावपळ सुरू झाली. संपूर्ण शासकीय यंत्रणाच आज बधीर झाली. दिल्ली से वायरलेस, ये कोई मामूली बात है क्या? असेच जो तो म्हणू लागला. आणि आज 4 दिवसांखेर 18/1/85 रोजी रात्री 10:30 वाजता माझं उपोषण संपलं. संपूर्ण अटी मंजूर केल्या. फॉरेस्टनी माफी मागितली. काही गुन्हेगार ऑफिसरावर खटले भरले गेले. मी आज या प्राणांतिक लढ्यांतूनही विजयी झाले. माझं चंबू गबाळ तहसील कार्यालयासमोर हलवून घरी शहापूरला गेले. स्वतः तहसीलदार सोबत होते. गाडीही त्यांचीच होती. मला मात्र 4 जणांनी उचलावं लागत होतं. हात आधारास हवा होता. माझेची मरण पाहिले म्या डोळा. आज मी माझ्या मरणाचा सोहळा पाहून घेतला. माझं मरण कसं असणार हे मला कळून चुकलं. आता मृत्यू कधीही येवो. सर्वोदय कार्यकर्ते श्री बंडू कासार यांनी आपले संपूर्ण आयुष्य सातपुड्याच्या कडेकपारीत विखरून दिलं. आदिवासींना वाहिलं व या उपोषणाच्या वेळी वडिलांच्या नात्याने ते माझ्याजवळ 4 दिवस बसून होते. त्यांचा वृत्तांत पुढील पत्रावरून आपणास दिसून येईल. मेळघाट जागा झाला. युवा वर्षाकरिता स्वातंत्र्य दिनाचा संदेश. सन्माननीय श्रीमान अरविंद मेहता, प्राध्यापक महाशय, वसंत महाविद्यालय, धारणी यांना सविनय सादर प्रणाम, विनंती विशेष. आदरणीय युवा संघर्ष वाहिनी संघटक बंधू आणि संघटनेत सामील असलेल्या भगिनींनो, युवा वर्षाकरता स्वातंत्र्य दिनाचा संदेश लिहून पाठविला आहे. हा संदेश स्वातंत्र्यप्रेमी युवकांना संघर्षाकरता सिद्ध राहण्याचे निश्चित आवाहन देईल आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणात नवीन स्फूर्तीची ज्योत प्रज्वलित करील असा विश्वास आहे. गाविलगड परिसरातील एका रोमांचकारी ऐतिहासिक प्रसंग म्हणजे तारीख 15/1/1985 पासून 18/1/1985 अखेर चिखलदरा येथे तहसील कार्यालयासमोर वंदनीय भगिनी सौ सिंधुताई सपकाळ यांचा प्राणांतिक उपोषणाचा सत्याग्रह. मेळघाटातील रहिवाशांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्षवेध करण्याकरता हा प्राणांतिक उपोषणाचा निर्णय चिरंजीव सिंधुताईंनी स्वतःहून घेतला. असा निर्णय घेण्याकरता तसे जबरदस्त कारणसुद्धा घडले.
त्या बाबतीत सिंधुताईंची बाजू सत्य होती. त्याकरता असा कठोर निर्णय घेणे सुद्धा बरोबर होते, असे माझे वैयक्तिक मत आहे. वंदनीय राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ज्याकरता उपवास करून प्राणपणाला लावले असे 3 सत्याग्रह आहेत. त्यापैकीच जंगल सत्याग्रह हा एक फार महत्त्वाचा सत्याग्रह मानला जातो. त्यावेळचे ब्रिटिश सरकार जंगलात वास्तव्य करत असलेल्यांना अमानुष अत्याचारी वृत्तीने वागवित असे. ते अमानुष अत्याचार बंद व्हावेत याकरताच महात्मा गांधींनी जंगल सत्याग्रह केला होता व त्याकरिताच प्राणांतिक उपोषणसुद्धा केले होते. त्या काळात पारतंत्र्य होते, तरीही इंग्रजांनी त्यावेळी जंगल संरक्षण कायद्यात सुधारणा केली. जंगलात राहणाऱ्या रहिवाशांना घरे बांधण्याकरता लाकूड फाटा फुकट देण्याची व्यवस्था केली. रहिवाशांच्या उपजीविकेकरता जमीन फुकट दिली. लाकूड, पत्ते, सागाची पाने, गवत, वासे, जळाऊ लाकूड, मोहाची फुले, डिंक वगैरे त्यांना फुकट घेण्याचा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांच्या जनावरांचा चारा, पाणी, रस्ते रोखण्याचा सरकारचा अधिकार नाही, असे स्वातंत्र्य महात्मा गांधींनी कायद्याने सत्याग्रहाद्वारे मिळवून दिले. आज भारत स्वतंत्र झाला आहे. केवळ सत्तेकरिता भेदनीतीवर आधारलेली लोकशाही जंगल निवासी रहिवाशांच्या जन्मसिद्ध स्वातंत्र्याचे अधिकार गिळून बसले आहे. हल्लीच्या स्वतंत्र म्हटल्या जाणाऱ्या भारतात निवडणुकीत विजयी होण्याकरता आदिवासी आणि अनादिवासी असा बुद्धी परस्पर जातिभेद निर्माण केला आहे. त्याचबरोबर व्याघ्र प्रकल्पाद्वारे जंगली क्रूर श्वापदांना संरक्षण आणि मोकाट वराह पालन योजना कायद्याने अंमलात आणून इकडील रहिवाशांचे जीवन त्रस्त, उद्ध्वस्त आणि भयग्रस्त निर्माण करण्याचंच भूषण मानत आहे. त्यामुळे सतत एकाच पक्षाची सत्ता बळावत आहे. याचा दुष्परिणाम अर्थनीतीवर झाला असून देशातील नागरिक गरीब होत आहेत. म्हणे गरिबी हटाव. या मिनिस्टर्समध्ये सुद्धा कुठे आपसात ऐक्याची भावना आहे. हे पक्षांतर्गत पार्टीबाज राजकारण फार भयावह आहे, यात मुळीच शंका नाही. याकरिताच वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणत असत, सब नेता नेताओं में कर दे मिलन, तब दूर हो मेरे दिल की जलन. दिल मन से गाऊंगा तेरा भजन, ऊंचा उठा दे मेरा प्यारा वतन. वंदनीय सौ सिंधुताईंच्या सत्याग्रहाची झलक महात्मा गांधींच्या सत्याग्रहापेक्षा कितीतरी पटीने अधिक रोमांचकारी आणि अधिक खळबळजनक झाली आहे, असे मी अत्यादराने, गौरवाने आणि विनम्रतेने नमूद करतो. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने असा जरूर विचार करावा आणि या परिस्थितीत बदल घडवून आणल्याशिवाय या भागात सौख्य, शांती, समृद्धी आणि नीती नांदणार नाही, हे समजून घ्यावे. चिखलदरा परिसरातील शहापूर, चुरणी, पस्तलाई, वैराट, पांढरी, लवादा, अलाडोह, अंजिरी, अंबापाटी, वस्तापूर, मोथा, मसोंडी, सलोना, टेंबरुनसोंडा, गोटाळी, जांभली, गुरगुंडी इत्यादी सुमारे 86 गावातील वनवासी आणि आदिवासी समाज एकजुटीने आपसातील भेदभाव विसरून सिंधुताईंच्या सत्याग्रहाला साथ देण्याकरता तो 18/1/1985 रोजी चिखलदऱ्याच्या झुंडीच्या झुंडी लांब लांबून पायी आला होता. सिंधुताईंच्या प्रतिनिधित्वाखाली एकजुटीने सत्याग्रहाला साथ देणारा विराट समाज ज्यांनी ज्यांनी पाहिला ते धन्य. त्यात बहुसंख्य महिलांनी आणि पुरुष, लहान मुले मुली यांनी भाग घेतला. सिंधुताई सच है, सरकारी कानून झूठ है, हमारी मांगे पुरी करो अशा घोषणा देत असताना जमावाला डोके नसते म्हणतात. मॉब फायटिंगचे तंत्र शासनाला अवलंबता आले नाही, हे या सत्याग्रहातले विशेष वैशिष्ट्य आहे. हे या सत्याग्रहात दिसून आले. गवळ्यांच्या गायी, म्हशी, वासरे यांनी सुद्धा या सत्याग्रहात भाग घेतला. हे आगळे वैशिष्ट्य या सत्याग्रहाचे विशेष होते. प्रामाणिक वार्ताहर असते तर त्याने रकानेच्या रकाने वर्तमानपत्रात छापून प्रसिद्ध केले असते. कुठे वैराट, कुठे मसोंडी, कुठे कोहाना, कुठे गोटाळी, कुठे गुरगुंटी, कुठे कोहा, कुठे ढाकणा, कुठे कारा, कुठे नांदुरी. रात्री 8 वाजे पावे तो कुडकुडत कडाक्याच्या थंडीमध्ये हा विराट मोर्चा तहसील कोर्टापासून ते सर्किट हाऊसपर्यंत घोषणा देत देत शांततेने आपले इप्सित साध्य करतो. सतत 5 दिवस सिंधुताईने अन्न पाणी सोडले. सिंधुताईच्या दोन्ही कानातून रक्त वाहू लागले. मी 18/1/1985 रोजी संपूर्ण दिवस सिंधुताईंजवळ सांत्वन करण्यास बसलो. तिलाही मायेचा आसरा हवा आहे. ती मला पप्पा म्हणते. धन्य आहे सिंधुताईची
आणि तिला साथ देणाऱ्या वनवासी, आदिवासी, आबाल, वृद्ध, स्त्री पुरुषांची आणि गायी, म्हशी इत्यादी पाळीव मुक्या जनावरांची. हा सत्याग्रह मेळघाटातील स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जातो. या भारतीय स्वातंत्र्यात चिखलदऱ्याच्या परिसरातील स्वतंत्र देवीच्या देवतेचा आवाज राष्ट्राच्या नेत्यांच्या कानात दाही दिशांना निनादू दे, घुमू दे. आज सर्वत्र नेतेगिरी करता कर्तव्यशून्य लोक हपापलेले आहेत. हा अंधार केव्हा नाहीसा होईल तो हो. युवा संघर्ष वाहिनीचे युवा वर्षानिमित्त स्वातंत्र्य संग्रामाचा संस्मरणीय तेजस्वी संदेश स्वातंत्र्यप्रेमी भारतीय युवक संघटनेकडे पाठवित आहे. सिंधुताईंना पत्रोत्तर पाठवण्याची कृपा करावी. आपला स्नेहांकित नारायण बंडू कासार, सर्वोदय कार्यकर्ता, 26/1/1986. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.